तन्वीर मोहम्मद अय्यास जिहादी तरुणांनी ज्या पद्धतीनं अचलपूर परातोळामध्ये हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ काढले, अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो. युवासेना पार्टीच्या वतीने निषेध करतो. याला जन्मठेप सजा झाली पाहिजे. पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे. जो व्यक्ती आमच्या हिंदू मुलींचा फसवून व्हिडिओ काढतो, जिहादी ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या. पूर्ण त्याचा बंदोबस्त करू, पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठेप दिली पाहिजे. आणि अचलपूर परातोळा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे, युवासेना पार्टीचं समर्थन आहे. आणि अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं, अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं. हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे, ही मागणी करतो. उद्याच्या संपूर्ण बंदला माझा पाठिंबा आहे, युवासेना पार्टीचा पाठिंबा आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या या कृतीला निषेध करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. विक्टिम आणि विक्टिमचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही जसा तुम्हाला वाटत आहे तसा तुम्ही पोलिसांना संपर्क करू शकतो. आणि त्याबद्दल आम्ही आमच्या स्तरावर 3 महिला अधिकारी जे जिल्हा लेवलचे अधिकारी आहे त्यांची नाव आणि नंबर जे आहे ते प्रसारित केलेली आहे. त्यांना तुम्ही गोपनीय पद्धतीने संपर्क करून तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही काइंडली करा अशी आमची विनंती आहे. ती काय आहे की पोलीस आम्ही आमच्या स्तरावर जे कारवाई आहे ते आम्ही करत आहे, पण एक्झॅक्टली काय घडलेलं आहे विक्टिम सोबत ते समोर आला की आणखी जास्त सिरियसनेस घेऊन आम्ही तपास करणार आणि आणखी काही सेक्शन्स FIR मध्ये ऍड करायची आहे किंवा आणखी काही विक्टिम्स निष्पन्न होत आहे तर तसा इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही पुढे करू शकतो. तर अगेन आय रिक्वेस्ट विक्टिम्स आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहे तर काइंडली तुम्ही पोलिसांना किंवा इवन समाज कल्याणचे जे महिला अधिकारी आहे त्यांची नंबर पण शेअर केलेली आहे, त्यांना पण तुम्ही संपर्क करू शकतो. नेक्स्ट आणखी माझी एक विनंती आहे की जर इतर कोणतेही व्यक्ती त्यांच्याकडे काही एव्हिडन्स सारखा काही आहे किंवा एव्हिडन्स नाही तर काही माहिती सारखी त्यांच्याकडे काही आहे तर ते पण जे संबंधित महिला अधिकारी त्यांची नंबर जे आहे त्यांना संपर्क करून जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही एव्हिडन्स आहे ते तुम्ही शेअर करू शकतो. अँड दिस विल ऑफकोर्स हेल्प अस इन आवर इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट मुद्दा आहे की सायबर सेल अमरावती रूरल त्यांनी सॅटर्डे रात्री ज्यावेळी आम्हाला हे माहिती भेटलेली होती तर पूर्ण प्रकरणात तेव्हापासून आतापर्यंत आणि इवन पुढे पण सायबर सेल अमरावती